आपण भारताच्या नकाशाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? राज्य, शहरं, बरोबर? पण आज आपण एका वेगळ्याच नकाशावर फिरायला निघालोय. हा आहे भारताचा रेशमी नकाशा, जिथे प्रत्येक राज्य आपल्या खास साडीने ओळखलं जातं. चला तर ही अनोखी ओळख उलगडून पाहूया. आणि हेच वाक्य खरं तर आपल्या आजच्या प्रवासाचा आत्मा आहे. हे बघा, साडी म्हणजे फक्त एक वस्त्र नाहीये. नाही, ती त्या त्या प्रदेशाची ओळख आहे, तिथली कला आहे आणि तिथल्या लोकांच्या कथा विणणारा एक जिवंत धागा आहे. चला तर मग हाच सांस्कृतिक धागा आता उलगडून पाहूया. तर हा आहे आपला साड्यांचा रेशमी नकाशा. या राष्ट्राच्या विणीतून एक प्रवास. आपण प्रदेशानुसार पुढे जाणार आहोत. सुरुवात करूया पश्चिमेकडील कलेपासून. चला, पश्चिम भारतातल्या या व्हायब्रंट टेक्स्टाईल्सना जवळून पाहूया. तर पश्चिमेला काय काय आहे? अर्थात आपल्या महाराष्ट्राची शान, पैठणी, तिच्यावरचे ते मोर आणि पोपट, आहाहा. मग आपण जातो गुजरात आणि राजस्थानकडे. इथे तर टाय डाय म्हणजे बांधून रंगवण्याच्या कलेची जादूच चालते. गुजरातची बंधणी आणि राजस्थानची लेहेरिया, त्यांचे ते तेजस्वी रंग आणि बारीक नक्षीकाम खरंच अप्रतिम. चला, आता प्रवास करूया उत्तरेकडे. पाहूया उत्तरेकडचं वैभव. इथल्या समृद्ध विणीकामाची ओळख करून घेऊया. आणि उत्तरेतली विविधता तर बघा. म्हणजे एकीकडे उत्तर प्रदेशची ती शाही बनारसी साडी, दुसरीकडे मध्य प्रदेशची अगदी हलकी, नाजूक चंदेरी. मग येतो पंजाब, जिथे फुलकारी आहे, नावाप्रमाणेच फुलांनी भरलेली. आणि जम्मू काश्मीरची ती उबदार, मुलायम पश्मिना. वा, प्रत्येक साडी म्हणजे खरंच एक वेगळंच वैभव आहे. आता आपला नकाशा आपल्याला घेऊन जातोय पूर्वेकडे. पूर्वेकडील परंपरा पाहूया. या भागातल्या पारंपरिक साड्यांची ओळख करून घेऊया. पूर्वेकडे बघा, पश्चिम बंगालची तांत साडी, जी रोजच्या वापरासाठी, तिथल्या दमट हवामानासाठी एकदम परफेक्ट आहे. मग ओडिशाची संबलपुरी, ज्यावर ते खास इक्कत विणकाम असतं, किती कलात्मक. आणि हो, आसामची मेखला चादर, ही तर वेगळीच आहे, कारण ही 2 भागांमध्ये नेसली जाते. म्हणजे बघा, प्रत्येक साडी तिथली जीवनशैली आणि परंपरा कशी दाखवते. आणि आता आपल्या प्रवासाचा शेवटचा पण तितकाच महत्वाचा टप्पा, दक्षिणेकडील रेशीम गाथा. आपण दक्षिण भारताच्या त्या प्रसिद्ध सिल्कच्या दुनियेत प्रवेश करतोय, ज्याची कीर्ती जगभर आहे. इथे तर खजिनाच आहे. तामिळनाडूची कांचीपुरम सिल्क, हिला साड्यांची राणी म्हणतात ते काही उगाच नाही. तिची डिझाईन आणि मजबूती लाजवाब. मग कर्नाटकची सुंदर म्हैसूर सिल्क आहे. आणि केरळची ती साधी, शुभ्र, सोनेरी काठाची कसवू साडी, किती एलिगंट. खरंच, दक्षिण भारत म्हणजे रेशमाचा माहेरघर. ओके, आता इथे जरा थांबूया आणि एक गंमत बघूया. एका बाजूला आहेत सिल्क पॉवर हाऊसेस, म्हणजे कांचीपुरम, बनारसी, जिथे सिल्क स्वतःच हिरो आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? बंधने, फुलकारी. इथे विणकाम आणि रंगकामाची पद्धत महत्वाची आहे. यावरून काय दिसतं की भारताची वस्त्रकला फक्त मटेरियलवर नाही, तर कारागिरीवर, त्या कलेवर तितकीच अवलंबून आहे. किती सुंदर बॅलन्स आहे, नाही का? तर मग ह्या संपूर्ण प्रवासातून आपण कुठे येऊन पोचतो? या मुद्द्यावर, की प्रत्येक साडी एक ओळख, हा तो सांस्कृतिक धागा आहे जो संपूर्ण देशाला एकत्र बांधतो. आणि हाच आहे या सगळ्याचा सार. प्रत्येक साडी, ती फक्त एक कापड नाहीये, अजिबात नाही. ती त्या राज्याची संस्कृती आहे, परंपरा आहे, ओळख आहे. मग ती पैठणी असो, बनारसी असो किंवा कांचीपुरम, ती त्या राज्याच्या इतिहासाचा, कलेचा आणि लोकांच्या भावनांचा एक चालता बोलता आरसा आहे, एक जिवंत ओळख. तर मग या कलात्मक प्रवासात मनावर सगळ्यात जास्त छाप कोणी पाडली? पश्चिमेच्या रंगांनी, उत्तरेच्या वैभवाने, पूर्वेच्या साधेपणाने की दक्षिणेच्या रेशमाने? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कहाणीचा.